हॅलो. धन्यवाद सर. प्रदीप देऊलकर. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7वा नमा सुपर किंग क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि श्री गणेश कृपा क्रिकेट संघाची सलामीची जोडी कुणाल केळुसकर स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याची साथ देत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत हा बॅटर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती दिलीप बांदेकर पहिला षटक. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न. या पाऊलपेच्या षटकादरम्यान इनिंगचा देखील बॅटर कुणाल याच्या करवी, परंतु पहिला चेंडू निर्धाव निघालाय. सुरुवात चांगली म्हणावी लागेल गोलंदाज दिलीप बांदेकर याची. यावेळी आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉग शिफ्ट केलाय. चेंडू पाठवलाय मिड विकेटला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी TSPL चा ब्रँडेड क्रॅकिंग षटकार मैदानात कुणाल केळुसकरच्या बॅटमधून. 6 धावा धावपलकावर. सुरुवात आक्रमकरित्या. पहिला चेंडू निर्धाव निघाला, परंतु त्यानंतर मोठ्या फटक्याने इनिंगची सुरुवात. खोलवर टप्प्याचा चेंडू, अजून एक मोठा फटका, परंतु यावेळी उंची चेंडूला मिळाले. मिड विकेटला डीप मध्ये आलाय क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. फलंदाज कुणालचा संपलाय खेळ मैदानात. मागील चेंडूवरती मोठा फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न कुणालचा, परंतु यावेळी साहिल टेमकर याने झेल टेपले मिड विकेटच्या क्षेत्रात. एक सेफ हँड झेल मैदानाच्या आतमध्ये. कुणालचा खेळ समाप्त झालाय. पहिला धक्का. सांघिक धावसंख्या 6 धावा, 1 गडी बाद या धावपलकावर. पहिला धक्का बसलाय. माघारी परतलाय कुणाल हा बॅटर. 6 या धावसंख्येवरती वन डाऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल बजरंग कुबल हा फलंदाज. 4 षटकांचा सामना. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी या सामन्यादरम्यान श्री गणेश कृपा क्रिकेट संघाची. या संघाला फलंदाजी पहिली कडं खूप महत्त्वाचं. त्याने सांगितलं की आम्ही प्रथम फलंदाजी देखील करणार, परंतु सुरुवात जर पाहिली तर विकेट गमवत असताना 6 या धावसंख्येवर पहिला धक्का बसला. आणि त्यानंतर यावेळी जर पाहिलं तर बेस्ट टायमिंग फटका. चेंडू हवेत होता, झेलची संधी, परंतु इथे 1 धाव मिळेल फक्त. सिंगलनं सांघिक धावसंख्या धावपलकावर. 7 धावा 1 गडी बाद या धावपलकावरती. पहिलं षटक प्रारंभीचं पहिलं षटक. सात धावा धावपलकावरती. यावेळी चांगला चेंडू आत आलाय. पडल्यानंतर स्विंग होत असताना फलंदाज प्रशांत याला बीट करणार हा चेंडू. कमालीचा चेंडू. ऑफ ब्रेक चेंडू. पडल्यानंतर आत गिरकी घेत असताना पुढे बीट केले. निर्धाव चेंडू या धावपलकावर. सांघिक धावसंख्या 1 बाद. 7 धावा धावपलकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळ. लॉंग ऑफला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. जज करतोय टिपलाय झेल. अप्रतिम झेल मैदान. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय, परंतु कमालीचा झेल. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालाय. फलंदाज पाहत होईल
झेल टिपला या क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंग ऑफला तैनात होता. जो चेंडू सीमारेषा बाहेर निघत होता त्या चेंडूवरती उडी मारत असताना हे झेल टिपलाय. फलंदाज प्रशांत देखील माघारी परतेल, निराश करतो याही सामन्यादरम्यान. अजून एक विकेट गमावण्यात आले. श्री गणेश कृपा क्रिकेट संघाकडून सांघिक धावसंख्या 2 बाद 7 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बजरंग कुबल याची साथ देण्यासाठी. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकी एंडवरती विनीत कांदळगावकर आणि गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकादरम्यान. गोलंदाजी मार्कवरती अमित टिकम. दुसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती अमित टिकम हा गोलंदाज. पहिलं षटक जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च करणारा, ज्यामध्ये 2 विकेट देखील प्राप्त करणारा गोलंदाज दिलीप बांदेकर याचा समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान अमित टिकम हा गोलंदाज पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट असेल. राईट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडला. पहिला चेंडू वेगवान गतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क जर पाहिला तर तुटताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूला सुरुवात झाली आहे या दुसऱ्या षटकाची देखील गोलंदाज अमित याच्या करवेत. सांघिक धावसंख्या अजूनही स्थित 7 धावा धावफलकावर. 4 षटकांचा हा सामना. समोरचा संघ जर पाहिलं तर नक्कीच कमी धावसंख्येवरती रोखण्याचा त्यांचा प्रयत्न, ती रणनीती. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने समोर खेळायला डीप लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलेल धावफलकावर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्याला पूर्णपणे रोखलं. 1 षटकार पहिल्या षटकात निघाला, परंतु त्यानंतर विकेट गमावल्यानंतर तो दबाव मैदानात पाहायला मिळतोय. याही वेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिले पॉइंटला चेंडू स्थिरावलाय. 1 धाव याही चेंडूवरती मिळेल. विनीत या बॅटरला आणि धावफलकावर डबल डिजिटमध्ये धावफलकावरती धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकी एंडवरती बॅटर बजरंग. याही वेळी त्याच लाईनवरती आणि त्याच लेंथवरती हा चेंडू उजव्या शीच्या बाहेर चेंडू. गोलंदाज अमित याचा पंचांचा इशारा. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा दोन्ही हात समांतर होत असताना अवांतर धावेचा हा इशारा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ धावफलकावर 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समोरून धावा बनत नाहीत, परंतु गोलंदाज अमित या धावा बहाल करतोय. अतिरिक्त स्वरूपात स्क्वेअरच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला ज्या 2 धावा बोनस स्वरूपाच्या धावा बहाल केल्यात. बजरंग स्ट्रायकी एंडवला. लोअर फुल टॉस चेंडू समोर फटका खेळ लॉंग ऑफला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल. या दरम्यान एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदलाव धावफलकावर 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा स्कोर कार्ड जर पाहिला तर नक्कीच संथ गतीने चालू असलेला हा स्कोर कार्ड या धावफलकावरती श्री गणेश कृपा क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम फलंदाजी करत असताना, कारण याचं मूळ कारण भेदक गोलंदाजी. आडवा बॅटने फटका खेळ्या. मिड विकेटला चेंडूचा प्रवास वेगात गतीने झाला. डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक. फंबलिंग थोडंसं पाहायला मिळालंय. चकवा निर्माण केलाय चेंडूने, परंतु परतीचा थ्रो. या दरम्यान 2 धावा या चेंडूवरती निघताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सिंगल डबल धावा ज्या कन्वर्ट केल्या जातात मैदानावरती, या सिंगल डबल धावाने सांघिक धावसंख्येला तो आकार देण्याचा प्रयत्न श्री गणेश कृपा क्रिकेट संघाच्या माध्यमातून, या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. यावेळी समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग फटका. झेलची संधी असेल. विकेटचं पतन. तिसरा धक्का बसतोय. फलंदाज विनीत माघारी परतेल. झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. सांघिक धावसंख्या 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. माफी असावी. 14 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात.
3 बाद सांघिक धावसंख्या 14 धावा धावपलकावर. पुढे जर पाहिलं तर बॅकफूटवरती ढकललाय श्री गणेश कृपा क्रिकेट संघाला. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना नमा सुपर किंग क्रिकेट संघाने ज्याप्रमाणे गोलंदाजी मैदानात आतापर्यंत झाले भेदक मारा प्रत्येक गोलंदाजाने केलाय तिथून गोलंदाजी सातत्याने अचूक टप्पा साधत असताना त्या टप्प्यावरती गोलंदाजी समोरच्या आक्रमक फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून जखडून ठेवणारे जखडबंद करणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाची सुरुवात स्लॉक षटकांना सुरुवात येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती कुणाल शिरोडकर गोलंदाजीसाठी सज्ज असेल. राईट ओव्हर द विकेट. कुणालचा पहिला चेंडू उजव्या शीच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय. पंच इशारा करतायत स्पेन टू स्क्वेअर असल्याचा. अतिरिक्त धावा पहिल्या चेंडूवरती कुणाल या षटकात खर्च होताना पाहायला मिळतात आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावर. धावा बनत नाहीत परंतु बोनस स्वरूपाच्या धावा ज्या बहाल केल्या जात आहेत. पिंट्या टिकम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंडला बजरंग कुबल हा बॅटर. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला फटका. चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू 6 धावांसाठी. बजरंग याच्या बॅट मधून षटकार मैदानाच्या फुल टॉस चेंडू आणि 6 धावांचा टोल बसवलाय या चेंडूवरती बॅटर बजरंग कुबल याने. सांघिक धावसंख्या 21 धावा धावपलकावर. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका संजीवनी निर्माण करणारा मैदानाच्या आतमध्ये त्या आशा पल्लवित करणारा हा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये निघाला. बजरंग कुबल या बॅटरच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणात बदल केलाय. ऑन साइडला यावेळी जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला जो डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन डीप काव कॉर्नर 4 क्षेत्ररक्षक. ऑन साइडला ऑफ साइडला जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग त्याचबरोबर शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट पॉईंट तैनात. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने फटका खेळ्या. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. बॅकअप पोहोचलाय क्षेत्ररक्षकाचा. तोपर्यंत चेंडू फील्ड करण्यात येईल. 2 धावा या चेंडूवरती निघताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी सोप्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिसफील्ड पाहायला मिळाले ज्याचं रूपांतर 2 धावेत आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 23 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. या षटकातील आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय गोलंदाज कुणाल शिरोडकर. 2 चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडवरती बजरंग कुबल. यावेळी प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जर पाहिला तर नक्कीच दूरवर पाहायला मिळाला. जो फटका मोठा खेळण्यासाठी संपर्क संगम अपेक्षित असतो बॅटचा आणि बॉलचा तो जर पाहिला तर नक्कीच तोडलाय गोलंदाज कुणाल याने. निर्धाव चेंडू धावपलकावरती 23 धावा 3 गडी बाद. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. झेलची संधी. चेंडू हवेत खेळलाय परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावलाय. परतीची फेकी स्ट्रायकिंग एंड वरती जरूर केली क्षेत्ररक्षकाने परंतु 2 धावा या चेंडूवरती निघताना पाहायला मिळतात. 2 धावेने सांघिक धावसंख्या 25 धावा धावपलकावर. चौफेरे फटकेबाजी करण्यासाठी पोषक असणारे हे मैदान आणि या मैदानावरती जर पाहिले तर आतापर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रात फटके निघाले. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात फटके निघाले परंतु थर्डमॅन आणि फाईन लेगचं क्षेत्र पूर्णपणे गोलंदाजाने बांधून ठेवले. समोर गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली आतापर्यंत या सामन्यादरम्यान. 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडवरती बजरंग कुबल. यावेळी सरप्राईज करणाऱ्या बाउन्सर चेंडू. तिखी बाउन्सर चेंडू मैदानाच्या आतमध्ये बजरंग कुबल याच्या विरोधात पाहायला मिळाला. कुणाल शिरोडकर या गोलंदाजाचा पूर्णपणे निशब्द करणारा हा चेंडू. सांघिक धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आक्रमण पूर्णपणे रोखलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली मागील 2 षटकात जखडबंद करणारे गोलंदाजी मोठ्या फटक्यांना पूर्णतः वंचित ठेवणारे गोलंदाजी आणि त्यानंतर या स्लॉक षटकादरम्यान देखील आतापर्यंत सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला.
शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडूचा प्रवास, एक धाव पूर्ण केली जाईल अंतिम चेंडूवरती. फलंदाज बजरंग कुबल या बॅटरकडून सिंगलने सांघिक धाव संख्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कव्हर. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. एका षटकाचा खेळ हा मैदानात बाकी राहिलाय या पहिल्या इनिंग दरम्यान. आणि या 6 चेंडूवरती किती धावा अजून जोडल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. कारण आतापर्यंत 3 षटकांचा विचार केला तर 26 धावा फक्त बनल्या त्या धावपलकावर. मागील सामन्याचा विचार केला तर नक्कीच एक मोठी धावसंख्या याच खेळपट्टीवरती बनवली महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाने. त्या अनुषंगाने या खेळपट्टीवरती त्या धावा बनतायत. त्यामुळे या कमी धावसंख्येचा देखील पाठलाग सहज आणि सोप्या पद्धतीने केला जाऊ शकतो नमा सुपर किंग क्रिकेट संघाकडून. आणि या संघाला रोखायचं असेल तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल श्री गणेश कृपा क्रिकेट संघाला या पहिल्या इनिंग दरम्यान. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती. अंतिम षटकादरम्यान साहिल टेमकर संघाचा कर्णधार, संघाचे ओनर, गोलंदाजी मार्गवरती. राईट अप ओव्हर द विकेट असतील. स्ट्राइक एंडवरती बजरंग कुबल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला वाईड स्ट्रॉंग ऑनला चेंडू डिपॉझिट केलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती एक कडक षटकार बजरंग कुबल यांच्या बॅटमधून मैदानात निघताना पाहायला मिळतोय साहिल टेमकरच्या विरोधात. अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी. तो पहिला फटका तर निघालाय. सांघिक धावसंख्या 32 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. विश्वास स्वतःवरती दर्शवला तर ते आपली ताकद बनते हे नेहमीच आपण सांगत आलो आहोत. आणि त्यामुळे स्वतःच्या मनगटावरती क्षमता आहे ती नक्कीच दाखवण्यासाठी स्वतः विश्वास ठेवावा लागेल. यावी शॉट चेंडू पुलचा फटका. चेंडू केलाय गोल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बॅक टू बॅक षटकार मैदानाच्या आतमध्ये बजरंग कुबल याच्या बॅटमधून निघतायत साहिल टेमकर या गोलंदाजाच्या विरोधात. आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 38 रन लॉस ऑफ 3 विकेट 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मागील 3 षटकात धावा रोखल्या होत्या परंतु या अंतिम षटकात सुरुवातीच्या 2 चेंडूवरती ज्याप्रमाणे तुटून पडलाय फलंदाज बजरंग कुबल. मोठे हल्ले 2 चेंडूवरती 2 षटकार. साहिल टेमकर पूर्णपणे दबावामध्ये. अंतिम देश षटकादरम्यान 38 धावा धावपलकावरती बनल्यात. तो दबाव गोलंदाजावरती. ओव्हरपेच चेंडू ऑन सेटला अक्रॉस बॅटने फटका मिड विकेटला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. यावेळी एक टप्पा घेत असताना सीमारेषेचं उल्लंघन करेल. येतोय चौकार बजरंग कुबल याच्या बॅटमधून. आणि या चौकारात सांघिक धावसंख्या 42 धावा धावपलकावर. सांघिक धावसंख्येला एक्सिलरेट केलंय बजरंग कुबल या बॅटरने. जी धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच मागील 3 षटकात नक्कीच कुठेतरी रोखण्यात आली होती. त्या धावसंख्येला आता एक्सिलरेट करत असताना ते आक्रमण अंतिम षटकात 16 धावा 3 चेंडूवरती. सांघिक धावसंख्या 42 धावा. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. बजरंग मैदानाच्या आतमध्ये हात खोलायला सुरुवात केली आहे. आक्रमणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 चेंडू 16 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या त्या अंतिम षटकात. यावेळी डेड चेंडू नक्कीच थांबवलंय गोलंदाजासाठी. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान. स्ट्राइक एंडवरती बॅटर बजरंग कुबल तो सज्ज झाला मोठ्या फटक्यांसाठी. समोरच्या दिशेने अजून एक मोठा टोला डीप लॉंग ऑनला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अजून एक क्रॅकिंग षटकार. TSPL चा हा ब्रँडेड षटकार बजरंग कुबल याच्या बॅटमधून साहिलच्या विरोधात. आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 48 धावा धावपलकावर. फायटिंग टोटल उभारणं अपेक्षित जे मोठं फायटिंग टोटल. आणि त्या आता फायटिंग टोटलच्या दिशेने अलगद पावले टाकत असताना आता ही धावसंख्या गतिमानता केली आहे. यावेळी खराब चेंडू दबाव गोलंदाज साहिल टेमकर याच्यावरती पाहायला मिळालाय. विकेट किपर कडून चुके पाहायला मिळाले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडू 8 ढकललाय. निर्धाव चेंडू धावपलकावरती उजव्या शीच्या बाहेर असणारा चेंडू सोडून देण्यात आलाय.
बॅटर बजरंग कुबल याच्याकडे आणि त्याचमुळे दुर्धाव चेंडू या धावपलकावर पुढे टाकलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, झेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर हा चेंडू विसावला मैदानामध्ये. 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक अर्धशतक या धावपलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा या धावपलकावरती उभारलाय, ज्यामध्ये 15 चेंडू 36 धावांची झंझावाती खेळी. एक बहारदार खेळ साकारले आपल्या संघासाठी नाबाद बजरंग कुबल या बॅटरने आणि त्या खेळीच्या जोरावरती 50 धावा धावपलकावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्येचं लक्ष या सामन्यादरम्यान नमा सुपर किंग क्रिकेट संघासमोर ठेवण्यात आले. 24 चेंडू 51चं हे समीकरण या सामन्याचं. काय घडेल या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर श्री गणेश कृपा क्रिकेट संघ मागील 2 सामने हरलाय, पराभूत ठरलाय. या सामन्यात संधी असेल पहिला विजय मिळवण्याची, तर दुसऱ्या बाजूने नक्कीच विजयात अजून भर टाकण्याचा प्रयत्न असेल नमा सुपर किंग क्रिकेट संघाचा देखील. 51 धावांचा पाठलाग, 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल या सेकंड इनिंग दरम्यान. दोन्ही कर्णधार या हर्ष 11 साई कृपा. हर्ष 11 विपक्ष श्री साई कृपा. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. सन्मान श्री अनिल टिकम यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होईल. हर्ष 11 विपक्ष श्री साई कृपा. फलंदाज चला लवकरात लवकर मैदानात. अजून 3 सामने आजच्या दिवसातील बाकी असतील. आजच्या दिवसामध्ये टोटल 10 सामने आणि त्यापैकी 7वा सामना मैदानावरती सुरू आहे. नमा सुपर किंग विपक्ष श्री गणेश कृपा. त्यानंतर सामना होईल हर्ष 11 विपक्ष साई कृपा. आजच्या दिवसातील 8वा सामना श्री साई कृपा विपक्ष हर्ष 11 तारकर्ली या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ कर्णधार आमच्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर सन्माननीय अनिल टिकम हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हेड इट्स अ कॉल, हेड इट इज आणि साई कृपा क्रिकेट संघ टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल? फर्स्ट बॅट करू बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे या खेळपट्टीवरती. या 4 षटकात किती धावा उभारण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा करू आम्ही.
आणि प्रतिस्पर्धी संघ पाहता कोणत्या फलंदाजाला आपल्याला लवकर बाद करण्याचा आपली रणनीती ती असेल? चेतन मालणकर आणि गौरव यादव या दोघांना बाद केल्यानंतर आम्ही जिंकू शकतो. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि आमच्या सोबत आहे हर्ष इलेव्हन तारकर्ली क्रिकेट संघाचा कडधार. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता या संध्याकाळच्या सत्रात या खेळपट्टीवर? नाही, आम्ही ॲक्च्युली क्षेत्ररक्षणच स्वीकारणार होतो. त्यांना कमीत कमी धावा रोखून नंतर मग आम्ही आमचे टेस्ट स्कोर केलं असतं, कारण आमच्याकडे पण चेतन मारणकर आणि असे जितेश केरकर चांगले बॅटर्स आहेत आमच्याकडे, त्यामुळे आम्ही ते क्षेत्ररक्षण स्वीकारणारच होतो. समोरच्या संघाने सांगितलं की 4 षटकात 50 ते 55 धावा उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि ज्याप्रमाणे तुमच्या संघातील चेतन मालणकर हा फलंदाज त्याला बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु तुमच्याकडून कशा प्रकारे गोलंदाजीची रणनीती असेल या 4 षटकात? आम्ही त्यांना 40 रन्सच्या आतमध्ये धरण्याचा प्रयत्न करू, पाहूया काय होतं. खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी आणि बेस्ट ऑफ लक या सामन्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि पुन्हा एकदा आवाज असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये श्री प्रदीप देऊलकर सर यांचा. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. तारकर्ली गावचे सुपुत्र माजी क्रिकेटपटू सन्मानश्री प्रदीपजी केळुसकर यांचं इथं शुभ आगमन झालं आहे. त्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण पॅव्हलियनमध्ये येऊन स्थानपन्न व्हावं. सन्मानश्री प्रकाशजी पराडकर यांचं इथं शुभ आगमन. हॅलो, स्पर्धेदरम्यान सन्मानश्री जगदीश पराडकर यांचं इथं शुभ आगमन होताना दिसतंय. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण पॅव्हलियनमध्ये येऊन स्थानपन्न व्हावं. सन्मानश्री जगदीशजी पराडकर. सन्मानश्री जयप्रकाशजी पराडकर यांचं इथं शुभ आगमन झालंय. खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कुणाल शिरोडकर हा पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतताना दिसतोय आणि नवीन फलंदाज मनमोहन केळुसकर आणि त्याच्यासोबत दुसरा खेळाडू वीरेंद्र सारंग. बजरंग कुबल गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलेनचा चेंडू अर्थात बॅटची कडा घेतली होती. झेल सुटताना दिसतोय यष्टीरक्षक सतीश टिकम यांच्याकडनं आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय बजरंग कोबल याच्या गोलंदाजीवरती.
बजरंग कुबल राईट आर्म ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेटला फटका पाहायला मिळतोय वन बाउन्स ओव्हर द रोप TSPL खणखणीत चौकार संघिक धावसंख्या धावफलकावर 9 धावा नाममात्र 9 धावा एका गडीच्या मोबदल्यात श्री गणेश कृपा विपक्ष नमा सुपर किंग असा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती नमा सुपर किंग विपक्ष श्री गणेश कृपा प्रथम फलंदाजी केली नमा सुपर किंग संघाने श्री गणेश कृपा संघाने प्रथम फलंदाजी केली धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय नमा सुपर किंग संघाकडून नऊ धावा एका गडीच्या मोबदल्यात गोलंदाजीमध्ये बदल होतोय कुणाल केळुसकर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना श्री गणेश कृपा संघाकडून चार षटकांमध्ये 51 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मधल्या यष्टीचा वेध घेतोय अजून एक बळी मिळताना पाहायला मिळतोय दुसरा गडी बाद होतोय नमा सुपर किंग संघाचा विरुद्ध सारंग दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय विरुद्ध सारंगची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दिलीप बांदेकर मैदानात पाऊलं टाकताना दिसतोय नवीन फलंदाज दिलीप बांदेकर मनमोहन केळुसकर याला साथ देण्यासाठी तर कुणाल केळुसकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच चेंडूवरती शिकार प्राप्त करतोय 9 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 4 षटकांमध्ये 51 धावांचा पाठलाग करताना 17 चेंडू 42 आवश्यकता असेल मोठा फटका टोलवाईचा चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक जातोय चेंडूची फेकी करेल एकेरी धाव घेण्याची संधी असेल दिलीप बांदेकरला एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय डबल डिजिटमध्ये धावसंख्या 10 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 51 धावांचा पाठलाग करताना फुलरलेनचा चेंडू यावेळी चेंडू चकवतोय अर्थात नशिबाची साथ मनमोहन केळुसकरच्या बाजूने कारण बरोबर एस्टनच्या जवळून चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय तो कुणाल केळुसकरचा कुणालची कमाल गोलंदाजी पाहायला मिळत आहे 3 चेंडूचा खेळ समाप्त 10 धावा 2 गडींच्या मोबदल्यात राईट आर्म ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस डीप काउ कॉर्नर वरती चेंडू एक टप्पा घेतोय वन बाउन्स ओव्हर द रोप TSPL खणखणीत चौकार
चौकाराच्या साह्याने धावसंख्या बदलली आहे 14 दोन गडींच्या मोबदल्यात 14 चेंडू 37ची आवश्यकता असेल नमा सुपर किंग संघाला या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जोरकस फटका टोलवायचा होता, संपर्क अचूक होत नाही, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 15 दोन गडींच्या मोबदल्यात. 13 चेंडू 36ची आवश्यकता. कुणाल केळुसकर राईट हॅम ओव्हर द विकेट, लॉर फुल टच चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती सतीश टिकमचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि चेंडूची परती होईल, 2 धावा घेण्याची सुसंधी मिळत आहे. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 17 धावा 2 गडींच्या मोबदल्यात, 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त, अजून 2 षटकांचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती 34 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट 17 आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे 17च्या धावगतीने धावा जमवाव्या लागतील नमा सुपर किंग संघाला. गोलंदाजीच्या आक्रमणावर कुठचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 34 धावा. नमा सुपर किंग संघाला हा सामना खूप महत्त्वाचा असेल. हरीश टिकम वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक. सुंदर चेंडू यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि मनमोहन केळुसकरला माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 3, तिसरा गडी बाद होतोय नमा सुपर किंग संघाचा. मनमोहन केळुसकर बॅक टू द पॅव्हलियन. एका बाजूला नमा सुपर किंग तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश कृपा संघ. श्री गणेश कृपा संघ 2 सामन्यांमध्ये 2 पराभव आणि या सामन्यामध्ये खूप कमबॅक करावं लागेल, परती करावी लागेल. या सामन्यामध्ये विजय अति आवश्यक असेल तो श्री गणेश कृपा संघाला. नवीन फलंदाज प्रतीक केळुसकर मैदानात पावलं टाकतोय नमा सुपर किंग्स संघाकडून आणि गोलंदाज यावी हरीश टिकम पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. आत्मविश्वास दुणावला नक्कीच जाईल आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अकूट टप्प्याचा चेंडू खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. पाठलाग यावी अपूर्ण ठरताना दिसतोय. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. TSPL खणखणीत चौकार. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 10 चेंडू बनवायचे आहेत 30 धावा. दहा चेंडू 30 धावा. हरीश टिकम गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय श्री गणेश कृपा संघाकडून. 2 पराभव, या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल, परती करावी लागेल. खोलवा टप्प्याचा चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न प्रतीक केळुसकरचा यावी असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावली 21 3 गडींच्या मोबदल्यात. 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. नऊ चेंडू 30 धावा. राईट आर्म अराउंड विकेट. यावेळी चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण झाली, अर्थात दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने 22 3 गडींच्या मोबदल्यात. 8 चेंडू 29ची आवश्यकता असेल. जसे चेंडू कमी होतील दबाव वाढलेला दिसेल प्रतिस्पर्धी नमा सुपर किंग संघाला आणि दबाव दूर करायचा असेल तर साहसी फटके खेळावे लागतील. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल.
यावेळी फुल टॉस, चेंडू लॉंग लेग वरती, झेल टिपण्याची नामी संधी, झेल सुटतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू नो. या चेंडूवरती 3 धावा प्राप्त होताना दिसत आहेत. एकूण 3 धावा मिळत आहेत नमा सुपर किंग संघाला आणि तिहेरी धाव संख्येने पाव शतक फलकावर लागतंय 25-3 गड्यांच्या मोबदल्यात. नो बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे. अर्थात उंची जास्त आहे की उंची कमी असेल आणि त्यासाठी अंपायर्स कॉल. फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ नक्कीच tenniscricket.in माध्यमातून आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू लॉस होतोय, त्यांना पुन्हा रिव्ह्यू घेतला जाणार नाही. गोलंदाज हरीश टिकम यावेळी सज्ज होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर नो चेंडू, फ्री हिटची संधी, मोठा फटका निघतोय. ऑन साइडला चेंडू येतोय मिड विकेट बाउंड्रीवरती. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय आणि लीलया ही दुसरी धाव पळून पूर्ण होताना दिसत आहे. 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 27-3 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल नमा सुपर किंग या संघाला सामना जिंकण्यासाठी. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धाव संख्येने 28-3 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू 23 ची आवश्यकता असेल. 7 चेंडू बनवायचे आहेत 23 धावा नमा सुपर किंग क्रिकेट संघाला. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. नो मॅन लँड्स मध्ये झेल पडतोय आणि डीप काऊ कॉर्नरवरती प्रशांत केळुसकर जोपर्यंत चेंडूची परती करेल 2 धावा घेण्याची संधी. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 21 धावा. 6 चेंडू 21 धावा हे विजयाचं समीकरण असेल नमा सुपर किंग संघाला या सामन्यामध्ये. शेवटचं षटक आणि विनीत कांदळगावकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय श्री गणेश कृपा या संघाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 31-3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल ती नमा सुपर किंग संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला 2 पराभव या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहील श्री गणेश कृपा संघाचा.
चेंडू खाली राहतोय. जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला दिलीप बांदेकर कडनं आणि दिलीप बांदेकरला हा चेंडू चकवतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. विजयाचं समीकरण 4 चेंडू 20ची आवश्यकता. चार चेंडू 20 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता अर्थात ही नामी संधी हुलकावणी देत आहे. दिलीप बांदेकरला चेंडू चकवतोय. निर्धाव गल्ला जातोय आणि विजयाचं समीकरण 3 चेंडू 20 धावा. तीन चेंडू 20 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या यष्टी सोडून जाणारा पाहायला मिळतोय. पंच दंडित करतायत. अवांतर चेंडू. तीन चेंडू 19ची आवश्यकता असेल. स्लो ओव्हर गती परिवर्तन चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय दिलीप बांदेकरला. विजयाचं समीकरण अजून अवघड होताना दिसतंय. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत. 19 धावा. दोन चेंडू 19 धावा धावफलकावर. यावेळी चेंडू येतोय मिड ऑफला पार करत लॉंग ऑफला अर्थात सतीश टिकम चेंडूवरती ताबा मिळवेल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल बनावी लागेल श्री गणेश कृपा संघ. 2 सामने पराभव त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू. आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय. विजय संपादन करतोय. 2 सामने पराभव त्यानंतर विजय. श्री गणेश कृपा संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला हा संघ विजय संपादन करताना दिसतोय. सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच फलंदाजी करताना 16 चेंडू नाबाद